नमस्कार भावांनो, आजचा व्हिडिओ आहे आपला डेली रुटीनवर. डेली रुटीनप्रमाणे आपलं रोजचं टायमिंग आहे सकाळी 5:30ला उठलो, आवरल्यानंतरनं एक ग्लास पाणी घेतलं, पाणी पिलं म्हटलं आता जिमला जायला. कारण जिमला जर लवकर नाही गेलो तर यायला पण लेट होतो आहे, लेट आलो तर शॉप ओपन करायला पण लेट होतो, त्यामुळं लवकर जावं लागतं. जाताना दूध पण घ्यावं लागते, कारण जिममधनं गेल्यानंतर आवरून परत दूध घ्यायचं म्हटलं तर शॉप ओपन करायला लेटच होते. मग दूध घेतलं, दुकानमध्ये दूध ठेवलं आणि मग जिमला गेलो. जिमला गेल्यानंतरनं गेल्या जॅकेट वगैरे ठेवलं आणि म्हटलं आता वर्कआउटला सुरुवात करायच्या आधी तर असं आरशात बघायला लागते. कसं बॉडी बिल्डिंग स्वतःचं आपल्याला बरं वाटते, बाबा काय तर सुधारणा व्हायला लागले. थोडासा वॉर्मअप केल्यानंतर सर आले. सर म्हणले आज मिक्स वर्कआउट करा, कारण शुक्रवारी थोडंसं कामामुळं मला जिमला जायला नाही भेटलं, त्यामुळं वर्कआउट चुकला शुक्रवारचा. सर म्हणले आज मिक्समध्येच वर्कआउट करू, शुक्रवार प्लस शनिवारचं पण आज काय आहे ते आपले जे मसल बाकी आहेत ते सर्व मसल्स घेऊ. त्यानंतर पहिला सुरुवातीला सर बोलले की शोल्डर घेतला. शोल्डरचे 3 सेट घेतले. त्यानंतरनं ट्रायसेप घेऊया म्हणले, ट्रायसेपचे 2 सेट घेतले. आत्ता कसं आपण जिम 1 महिना झाला स्टार्ट केलं, त्यामुळं आपले फॉर्म वगैरे चुकतात, त्यामुळं पर्सनल ट्रेनर घ्यावा लागला. एवढं भारी सर शिकवतात, खतरनाक शिकवतात. ते प्रत्येक सेट मारताना कशा पद्धतीनं पाहिजे, काय पाहिजे हे सगळं इन्फॉर्मेशन, ते सेट मारल्यानंतर कुठल्या मसलला ताण पडला पाहिजे हे सर्व सर इन्फॉर्मेशन देतात. त्यामुळं वर्कआउट करायला पण भारी वाटते, कारण ज्यावेळी फॉर्म आपला बरोबर येतो आहे त्यावेळी जे मसल पंप होतो आहे एवढं खतरनाक फील होतं आहे. शेवट वर्कआउट झाल्यानंतरनं जरासं आरशात बघायला लागते, काय ट्रायसेप वगैरे आहे का, वाढलेला नसते सोडा, कारण सुरुवात आहे, होईल एक दिवशी आपली पण बॉडी. वर्कआउट झाल्यानंतरनं घरी गेलो, आवरलं, कारण शॉपला पण जावं लवकर जायचं होतं, लेट झालं होतं आधीच आज, कारण सगळा मिक्स वर्कआउट घेतल्यामुळे. शॉपवर गेलं शॉप ओपन केलं. हे आपला भाव पण आलता पलीकडे, आपल्या दुकानच्या पलीकडे ओमकार टायर म्हणून आहे, त्याने तो पण शॉप ओपन करत होता. गेल्या चहा केलं, देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर कस्टमर पण यायला सुरुवात झाली, कारण चहा तयार झाला होता. दुकान पूर्ण आवरून घेतलं. त्यावर ह्यांचा चेष्टामस्कर चालू होती, त्यांच्यात थोडंसं चेष्टामस्कर केली. चेष्टामस्कर झाल्यानंतरनं आता भुका तर लागलेले, चला म्हटलं आपला डाएट पूर्ण करा. गेलो, अंडी वगैरे सोलून घेतली, 2 अंडी, राईस आणलेला, 2 अंडी आणि राईस खाऊन घेतला. ते खायस्तवर कामं भरपूर पेंडिंग पडलेली, कामं कंप्लीट केली. तर दुपारचं टायमिंग झालं आपलं जेवायचं. जेवण करून घेतलं मस्तपैकी. जेवण झालं त्याकडे दुकानच बंद करताना व्हिडिओ केला, कारण कस्टमर भरपूर होते, व्हिडिओ करायला टाईमच भेटला नाही. दुकान बंद करून गेलो मंडईत. जरा थोडं खरेदी करायची होती, भाजीपाला आणायचा होता. भाजीपाला घेतला. जाताना भुकाला आलेल्या बारीकमध्ये मी 100 ग्रॅम 65 घेतलो, 65 खाल्लो आणि घरी गेल्यानंतर आवरलं म्हटलं आता जा, कारण आपल्याला जायचं होतं बाहेर. तर आपल्याला आज 10th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं इन्व्हिटेशन होतं. इन्स्पिरेशन एनर्जी अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आपल्याला इन्व्हिटेशन आलं होतं. जाताना म्हटलं मित्राला घेऊन जायचं, त्यांच्या रूमवर गेलो तर मॅगीचा बेस झाल्यामुळे मॅगी खायला बसलो, कारण खाण्याला आपण काय ढिलं पडत नाही. मॅगी खाल्ली आणि निघालो. पोचलो आम्ही हॉटेल रॉयल पॅव्हेलियनला, आणि त्यांचा कार्यक्रम तिथं होता. गेलो तर कार्यक्रम सुरू झाला होता, कार्यक्रम अटेंड केला. गेल्या आम्हाला केक खायला मिळाला, केक दिला, केक आला. 1 केकची वाटी मी सपोज तर भावाने इकडं 3 वाट्या केकच्या खाल्ल्या. काय माझ्यासोबत आला काय बोलून तर चालतं आहे, भाऊ खाण्यात ढिलं पडत नाही. केक खाऊन झाल्यानंतरनं कार्यक्रम तर सुरूच होता, अजून भुकाला आलेले भरपूर. कार्यक्रम काय सपायचं नाव घेणं, तर जरा बोर झालं होतं. भावा म्हटला जरा असं खेळूया काहीतरी. बाटली भाऊ उभा करतो, 3-4 वेळा ट्राय केला पण भावाला काय जमलं नाही. पण आपण आपला टॉपचा विषय आहे. तर जेवणाची वेळ झाली, जेवण केल्यानंतर आईस्क्रीम होतं, आईस्क्रीम खाल्ल्याने आम्ही तिथला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही निघालो.